आजची चर्चा. कोल्हापुरात कोणत्या गोष्टीसाठी कधी आंदोलन करण्यात येईल सांगता येत नाही. असंच एक आंदोलन आज महानगरपालिकेसमोर करण्यात आलं. ते आंदोलन म्हणजे टमरेल आंदोलन. सध्या या आंदोलनाची कोल्हापुरात मोठी चर्चा होत असून महानगरपालिकेसमोरून येणाऱ्या जाणाऱ्यांना या आंदोलनाबाबत एक मोठा प्रश्न पडत आहे. सुभाषनगर येथील रोहिदास कॉलनी मागे असलेल्या शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या शौचालयामुळे भागांमध्ये दुर्गंधी पसरल्यामुळे साथीचे आजार पसरत आहेत. शौचालयात पाण्याची व्यवस्था नसून शौचालयाच्या परिसरात लाईट व्यवस्था देखील नाही. या सगळ्याचा त्रास महिलांना सहन करावा लागत असून यात महिलांची कुचंबुना होत आहे. याच्या निषेधात रोहिदास कॉलनी येथील महिलांनी महानगरपालिकेसमोर टमरेल आंदोलन केलं. या आंदोलनाचे नेतृत्व संतोष बिसुरे यांनी केलं. यावेळी महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. याची तक्रार वेळोवेळी महानगरपालिकेकडे केली असता याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. 8 दिवसात या शौचालयाची दुरुस्ती न झाल्यास महानगरपालिकेसमोर मैला टाकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी ज्योती देवधर, युगंधरा बिसुरे, अर्चना राजपूत, पूनम नवले, अंजना गवळी, संगीता गाडेकर, जनाबाई शिंदे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. नमस्कार, मी अभिजित चव्हाण. सर्व प्रेक्षकांनी माझा महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.